1943 ते 44 साली जेव्हा गांधीजींना बंदी करून ब्रिटिशांनी पुणे येथील आगा खान पॅलेसमध्ये ठेवलं होतं, तेव्हा गांधींच्यावर महिन्याकाठी ब्रिटिश सरकार ₹450 खर्च करत होतं. म्हणजे वर्षाकाठी 4,500 ते 5,000 रुपये ब्रिटिश गांधीजींच्यावर खर्च करत होते. आणि ह्याच्या संपूर्ण विरुद्ध स्वातंत्र्यवीर सावरकरांना अंदमानच्या कालकोठडीत 11 वर्ष ठेवलं होतं, तेव्हा त्यांना फक्त ₹60 मिळत होते. ते पण का मिळत होते हे आपण समजून घेतलं पाहिजे. जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या सर्व इन्कम सोर्सेस बंद केल्या जातात, तेव्हा त्याच्या व त्याच्या घरच्या उदरनिर्वाहासाठी एक ब्रिटिश सरकार रक्कम देत होतं. ती फक्त सावरकरांना महिन्याकाठी ₹60 मिळत होती, म्हणजे वर्षाकाठी 600 ते 700 रुपये होतात. त्या निधीसाठी अनेक क्रांतिकारकांनी अर्ज केले होते. खरं फक्त आत्ताच्या पिढीला स्वातंत्र्यवीरच दिसतात. स्वातंत्र्यवीरांना महिन्याकाठी फक्त ₹60 आणि गांधीजींना महिन्याकाठी ₹450. हा ब्रिटिशांचा न्याय होता. आणि आत्ताची पिढी सावरकरांना पेन्शनवीर म्हणते. कुठंतरी आत्ताच्या पिढीचं वाचन कमी पडतंय. हेच सांगण्यासाठी हा व्हिडिओ. असल्याच काही सत्य घटना ऐकण्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करायला विसरू नका.